ज्याची सत्ता म्हणजे प्रजासत्ताक. त्याच्या आधी राजेशाही होते. छत्रपती शिवाजी महाराज, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातच खरं रयतेचं राज्य होतं. बाकी अपवाद वगळता नुसती सत्ता भोगली. त्यानंतर इंग्रज आला, व्यापाराचा मुद्दा आपल्या समोर ठेवला आणि आपल्या समध्यासनी गुलाम बनवून घेतलं. ते जे म्हणतील तोच कायदा. आणि त्याच काळात राजेशाहीचा अंत झाला आणि हुकुमशाही उदयाला आली. त्यांनी लय अन्याय अत्याचार केला आपल्यावर, भारताला पारकंगाल करून सोडलं. पण 15 ऑगस्टला आपण स्वतंत्र झालो, पण कायदा त्यांचंच लागू होतं. मग 26 जानेवारीला आपले कायदे लागू झाले. म्हणजे आपलं राज्य आलं. काय आपलं राज्य आलं? आपलं राज्य आलं का आपल्यावरच राज्य आलं असं उत्तर कळलं नाही बघा. आम्ही प्रजेचं राज्य म्हणून आणि आपलं नोकर म्हणून आपल्याच पैशावर जे सत्तेवर आली ना, त्यांना आता ह्यो देश म्हणजे स्वतःची खासगी मालमत्ता वाटायला लागली. कायद्याचा हवा तसा वापर करून त्यांनी देश लुटला आणि अजून हे लुटतायत. नावाला लोकशाही, नावाला प्रजेची सत्ता, आणि आपण ह्यांच्यासाठी फक्त लोकसंख्या. जगाच्या पाठीवरची सगळ्यात जास्त लोकसंख्या, तरी ना आपल्या इथं समता, ना सार्वभौमता, ना बंधुता, ना विकास. इथला गरीब अजून गरीब होत गेला आणि गरीबासाठी लढता लढता नेता मात्र श्रीमंत झालाय बघ. देशासाठी दिलेला लढा या राजकारणामुळे वाया गेला बघ. हे सगळे शासकीय दिन आहेत की नाही, फक्त आता शासकीय सुट्टी राहिली, हॉलिडे याचं आपण म्हणत नाही, हे स्वतः शासकीय माणसं म्हणतात. मग तुझं माझं देशप्रेम तर बघ की कुठं असेल. राहू दे, तुला कळेल तेवढं लिही, तर तुझं बी माझ्यासारखंच होईल. पण तुझं देशावर प्रेम राहू दे बरं का.